ज्या कार्यकर्त्याने खटाव मान तालुक्यातील मेलेली राष्ट्रवादी स्वखर्चाने जिवंत करून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवली, त्या पारदर्शी कार्यकर्त्याला सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीत बहुमत असतानाही पराभूत केलं गेलं। खोट्या केसमध्ये मोक्काही लावण्यात आला। अशा पक्षाच्या अध्यक्षाला अनेक वेळा विनंती करूनही त्यांनी दखल घेतली नाही। कार्यकर्त्यांवर अन्याय करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला हद्दपार करण्याचं आवाहन मान खटावचे युवा नेते शेखर गोरे यांनी केलंय। भाजप शिवसेना मित्रपक्षाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांच्या वडूज येथील मेळाव्यात शेखर गोरे बोलत होते। राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यावर गोरे यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिलाय। शरद पवार आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्याला विधान परिषद निवडणूक लढवायला लावली। निवडणुकीत मी केलेला खर्च कार्यकर्त्यांना परत मागतोय, अशा फालतू गोष्टींचा अपप्रचार रामराजे करतायत। मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, कार्यकर्त्यांना पैसे मागणारी माझी औलाद नाही। बाहेरून धमक्या देण्यापेक्षा 24 तारखेनंतर कुठे यायचं ते सांगा, मी तयार आहे, असंही गोरे यांनी प्रतिआव्हान दिले। दरम्यान म्हसवड येथील रॅली, औंध, वडूज येथील कोपरा सभामध्ये जनतेचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता शेखर भाऊ गोरे नावाचा एक झंझावात विरोधकांना पाहायला मिळत आहे। कार्यक्रमास शेखर गोरे प्रेमी प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। कोपरा सभा तुम्ही म्हणताय की नाही कोपरा सभाच ज्यावेळेस मोठा कार्यक्रम त्या कार्यक्रमाला कमीत कमी 15 ते 20 लोक असतात। आमचा आता एवढाच भर आहे की प्रत्येक गावागावात पोहोचणे, प्रत्येक गटागटात घराघरात आणि प्रत्येक कार्यकर्त्यातून पोहोचण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रवादीला मतदान करू नका, मत देऊ नका। मी मगाशी कार्यकर्त्यांच्यावर चर्चा करत असताना कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना मी ठामपणे सांगितलं की माझ्यासारख्या एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला जो ही कार्यकर्ता बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये राजकारण करू शकतो, या कार्यकर्ता एवढा मोठा अन्याय होतो म्हणून मी आपल्याला सांगितलं की या कार्यकर्त्यांना संबोधित केलं की भाजपला मतदान करा, नरेंद्र मोदी साहेबांसाठी मतदान। जर चुकून भाजपला किंवा नरेंद्र मोदी साहेबांना मतदान करायचं नसेल तर कोणत्याही पक्षाला, पण मी ठामपणे सांगतो आणि विचारपूर्वक सांगतो की इथून पुढे शेखर गोरेसारखा अन्याय कोणाला सहन करायचं नसेल तर त्यांनी राष्ट्रवादीला कोणत्याही कृती मतदान करून किंवा पक्षात जाऊ नये। आपण जे मला रामराजेंच्या संदर्भात विचारतो, काल ते 4 ते 5 हजार लोकांच्या जाहीर मेळाव्यात प्रचंड जनसमुदायाच्या समोर संबोधित करत असताना असे म्हणाले की मी काय पैसे दिले तुम्हाला आणि ते तुम्ही असे पैसे मागताय, जे लोक पैसे मागतात की माझ्या नेतृत्वाखाली ते सगळे निवडून आले आणि हे माझे पैसे परत करा। मी आज तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून एवढंच सांगतो की शेखर गोरे कोणत्याही कार्यकर्त्यासाठी, सामान्य माणसासाठी केलेला खर्च मी कशाची शपथ माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो की कधीही पैसे मागणारी शेखर गोरेची औलाद नाही। म्हणून रामराजे, आपण बोलताना तारतम्य बाळगा, अन्यथा येणाऱ्या कालावधीत आपल्याच घरातील कोणकोण करा। तुमच्या विचारलं की 24 तारखेला रामराजे इथे येणार आहे मानमध्ये, आपल्याला कधी यायचे त्यावेळेस आहे, आम्ही तयार आहे। मला रामराजेने एवढंच सांगायचं की आपण कधी यायचे तर बिनधास्त या आणि धमकी कोणाला देतो, दादागिरी घाटाच्या खाली करायची इकडं आणि माझ्या कार्यकर्त्याच्या नादाला लागात याद राहा। प्रतिनिधी डॉक्टर विनोद खाडे, NTV न्यूज मराठी, सातारा।